आपल्या पुण्याच्या बैठकीमध्ये असेल, बारामतीचा जनता दरबार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्वाचित झालेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, या निमित्ताने त्या ठिकाणी दाखवलेली होतीच। त्यामुळे त्याच विश्वासाने दादा ज्या पद्धतीने या साऱ्या बाबी हाताळत होते तशाच पद्धतीने त्या समर्थपणाने हाताळतील असा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने व्यक्त केला। 23 तारखेला शोकसभा आहे, 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पडली जाईल। ही बैठक दिल्लीत होणार आहे की मुंबईत होणार? राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक राष्ट्रीय अध्यक्षासाठी बोलवणार आहे? मी आता सांगितलं की ती बैठक 26 तारखेला मुंबईत होणार आहे असं मी स्पष्ट सांगितलं। आजच्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात विषयाच्या बैठकीचा तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना, दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, तेच अव्याहतपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। आणि सर्वच आमदारांनी बहिणींच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत आगामी कालावधीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामामध्ये अधिक झोकून देऊन काम करावं असा निर्धार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। मंत्री नरहरी झिरवळ यांचं लाच प्रकरण, त्याबद्दल काही चर्चा झाली का? नाही, आज या विषयावरती इथे काही चर्चा झालेली नाही। ते व्यक्तिगतरित्या बहिणींची भेट घेऊन त्याच्याबाबतली माहिती त्या ठिकाणी देतील। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या बाबतीमध्ये लक्ष घातलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातली जी काही चौकशी असेल ती त्यावेळेला नक्की बाहेर येईल। सर, अजित पवारांच्या मृत्यूला 20 दिवस झाले, अद्यापही प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आलेला नाहीये। या सगळ्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतात। आजच दिल्लीमध्ये काही माध्यमांकडून बातम्या आल्या की अजित पवारांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळालेला आहे, त्यामुळे त्यातला डेटा रिकव्हरी जो आहे तो होऊ शकत नाहीये आपल्या देशात, तर दुसऱ्या परदेशात तो ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हर करण्यासाठी पाठवण्यात येणार अशी माहिती जी आहे केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी दिली आहे। या संदर्भामध्ये सुद्धा तर सुरुवातीच्या दिवशी, पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री राम नायडू सुद्धा तिथे आले होते, मुरलीधर मोहोळ होते, त्यांनी त्या दिवशी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। भारत सरकारने या बाबतीमध्ये एक स्वायत्त संस्था निर्माण केलेली आहे, त्यामार्फत चौकशी सुरू करण्याचं त्यांनी त्यावेळेला घोषित केलं। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सीआयडीची चौकशी घोषित केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या दिवसापासून हीच मागणी केलेली आहे की ज्या तपास यंत्रणा अशापैकी विमान अपघात होतात त्यावेळेला चौकशी करत असतात, त्या देशांतील असतील किंवा बाह्य देशांतील असतील, त्या सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी। ती होत असतानाच जे काही शंका, काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत त्याची सुद्धा माहिती त्या संबंध तपास यंत्रणांनी घ्यावी, त्याचाही सखोलपणाने त्या ठिकाणी तपास करावा। आता आपण जे सांगतात ही माहिती म्हणजे जी ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये त्या साऱ्या काही